विलाची बाई तो संभाजी जाईन बाई काउतरला जयाची यापुई त्या छत्रपतीची आचार्य कमळे साष्टांग नमन करीत सो रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे आवाजा हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण देव करून घ्या के दुखाचे जन घेरते माये के दुखाचे माये के दुखाचे जन घेरते माये के दुखाचे जन ताहि आदे आते अवसा ताहि आदे आते अवसा ताहि आदे आते अवसा अविनाश करि आप
नाश करे आपुलिया ऐसे नाश करे आपुलिया मना से गोविंदा मना से गोविंदा के मना से गोविंदा के रते माय के दुखाते रते माय के दुखाते रते माय के दुखाते रते माय के दुखाते आगे 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 अपुला तो एक देव करनी जावा अपुला तो एक
देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे येते माई के दुःखाची जनती नाही अद्यंत अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे येते माई के दुःखाची जनती नाही अद्यंत अवसान तुकामणे कामरणेची सरे तुकामणे कामरणेची सरे उत्तम चिवरी कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनती नाही आणि अंत्यवसान हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठला आपुला तो एक देव करून घ्यावा तिने बिन जीवा सुख नोभे ती माई के दुःखाची जनती नाही अत्यंत अवसान अविनाश करी आपुली ऐसे अविनाश करी आपुली ऐसे लावी मना पिसे गोविंदाची एरती माई के दुःखाची जनती नाही अत्यंत अवसान तुका म्हणे का मरणेची सरी तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनती नाही अत्यंत अवसान हरि महायोग पीठे तटे भीमरत्यं पुंडलिकाय दात्यं मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम मन मन दुसरे चरण संतांचे यांच्या कृपादानी कथेचा विस्तार रूपाची सद्गुरुदास तुका ओम नमः ज्ञानेश्वर करुणाकर दड तुमचं मुलातलं पावन झालो चराचरी ओम नमः जय देव बद्ध जय जय नमः रूपा देव तुझे गणेश सकल अर्थमध्ये प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधावरी तुझे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ती हेतुवेता पुत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः इकरारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य कुटी शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्मृतमेक देवो गोविंद दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजमानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हनुमंत विराजी कथा क्रमति अनुसार सहित गती धरू
पधारी जी पवन कुमार के राधा मेरी स्वामिनी मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहेरी जियो श्री वृंदावन गोवास बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पद्म बंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आनारी घनश्याम हे आनारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि हमारे हरे कीर्तन में ओ हरे घनश्याम हमारे हरे कीर्तन में हमारे घनश्याम हमारे हरे कीर्तन में आना संग राधा की तुला आप भी आना संग गोपियों को लाए आना संग गोपियों को लाना हमारे हरि कीर्तन में आना सुंदर श्याम कीर्तन में हमारे हरि कीर्तन में हमारे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रज धूलि जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे मेरा दम ये निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए है बजरंगी तुझे मनाऊं है बजरंगी तुझे मनाऊं सिंदूर लगा लगा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के बजरंगी तुझे मनाऊं बजरंगी तुझे मनाऊं सिंदूर लगा लगा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के पहिले तर सगळ्यांना मी विनंती करून सांगू इच्छितो मी कान्हा देशातला आहे आणि तुम्ही सगळे बसलेले कान्हा देशातलेच लोक आहेत बरोबर आहे ना तर मला आवर्जून सांगायला आवडेल
पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी संवाद साधत असताना नारद महर्षींचा देवाला प्रश्न होता, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर तू कुठं भेटणार आहे? देवाने सांगितलं, मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. म्हणजे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, नाही का? जिथं जिथं कीर्तन चालतं तिथं पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी असते. मग आता तुमच्या गावामध्ये म्हणजे पायरपाड्यामध्ये जर कीर्तन चालू आहे तर पंढरपुराचा मालक इथं विराजमान आहे, यात अजिबात शंका नाही. कारण संतांनी सांगितलंय, संतांनी सांगितलेल्या शब्दावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. थोडक्यात तुम्ही सगळे घरचे लोक आहेत, माझ्यावर प्रेम करणार आहेत म्हणून जरा उघड्या भाषेत बोलतो. काही गोष्टी म्हणाय ना आपला गावना लोक समजायला पाहिजे, मनीषीन सोपं करीन सांगणारास. मायनी सांगते ना नाव तू ना बाप आहे, त्या शब्दावर विश्वास ठेवणे आपण बाप म्हणतस, तसं संतांनी सांगेल शब्दावर आपली विश्वास ठेवणं पडेल. आणि ज्या अर्थी तुकोबरायने सांगतायत, आमचे संत सांगतायत की भैया जेथे कीर्तनाची जागा तेथे भगवंत विराजमान आहेत. मग कीर्तनाच्या जागेवर जर का पंढरपुराचा मालक इथं पायरेपाड्यामध्ये येत असेल, मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे आपली कानुबाई माता असेल, वणीगडाची देवी असेल सप्तशृंगी माता, जर पंढरपुराचा मालक येतोय म्हणजे देवी सुद्धा आलेलीच आहे. आणि जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आई खेळत आली मला पुचाल किडूया, आई खेळत आली मला पुचाल किडूया, आई खेळत आली मला पुचाल किडूया, आई खेळत आली पुचाल किडूया. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तिने विनचिवा सुख नव्हे तेरे माईक दुःखाची जनती नाही देवसान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडस्थानी शोभणारे तुकोबराय महाराज आणि हो तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली पायरपाडा नगरी आणि पायरपाडा नगरीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगाने आपल्या गावामध्ये भगवंताचे लाडके आणि आवडते भक्त प्रभू रामचंद्रांचे म्हणजे हनुमंतराय त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बरोबर आहे ना. आणि त्या निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे. विठ्ठल 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 कार्यक्रमाला उपस्थित महाराज मंडळी जे गायनाला साथ करतायत ते आमचे सगळे कीर्तनकाराचे आवडते गायनाचार्य म्हणजे आमचे मिलिंद बाबा, ज्यांच्या आवाजाचा पूर्ण महाराष्ट्र दिवाना आहे. मला पहिले तर असा धाक होता की इथं गायनाचार्य कोण भेटतील, वाजवणारे म्हणणारे कोण भेटतील, पण कसं आहे ना
एखाद्या व्यक्तीला पोटाला भूक लागलेली आहे, काही शिडी भाकर भेटणे, बाशी कुशी भेटणं तरी खायली सुबो, अशी मानसिकता राहायला जर बसून दे पापड्या भेटी घातले काही विषय राहत. म्हणजे मिलिंद बाबा पहिले डोका माहिती ठेवच मी चांगलाच पाहिजे भो, आणि जर नाही चांगला भेटणार तर मग महाराज मंडळीकडे नाही तर मी मन पॉकेटनीकडे जातात व्यवस्थित लागत. पण इथं आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आहेत. आमचे मिलिंद बाबा आहेत सोबतीला आलेले, आमचे मोहन बाबा आहेत, त्या बाबा सगळे आमचे महाराजांचे विद्यार्थी आहेत. हेमंत बाबा ठाकुर्डीकर पोरं पावटे खेळतायत आमचे छोटे महाराज, तुम्ही बघताय नाही का किती लहान लेकर आहेत महाराज, आणि इथला भारी पावटे खेळ राहणार त्या. बाकीना तरुण असले लाज वाटस, असं टाळले उभं राहावं लाज वाटस, पण त्यांच्यासाठी एक उदाहरण आहे. किती बारकी पोरं आहेत, लहान लहान 10-12 वर्षाची, 14-14, 15-15 वर्षाची पोरं टाळ घेऊन उभे आहेत. आणि टाळ वाजणं तुमले असं वाटत नुसतं सहज आहे का बुवा असं, हा रोप टाक द्यावं काड्या वर द्यावं असं शेका. हा इथलं 1, 2, 3 ऐशी काम करता 3-3 वर्ष होत जातं, पण बाकी नसतात. आणि या 10-12 वर्ष ना पुढे वाजी राहणार. महाराजांची चांगली तयारी बरं का, हेमंत बाबांनी मस्त तयारी करून घेतलेली. मृदंगाला साथ करणारी आमचे माय फेवरेट आणि माय जिवलग